भगवंताची, संतांची, सज्जनांची संगती जर आपल्याला निश्चितपणे लाभली तर आपलं कल्याण होतं, यात वाद नाही. जसं काल दुर्वास ऋषींची संगती गोपालकृष्ण आणि रुक्मिणी देवींना लाभली आणि त्या पदाला जाऊन ते पोचले. युगानुयुगे गोपालकृष्णांची आठवण आपण काढतोय, त्याप्रमाणे अशी चांगली संगती जर आपल्याला लाभली अध्यात्मामध्ये तर निश्चितपणे भगवंत आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या सान्निध्यात आपण असणं गरजेचं आहे. त्याच्या सान्निध्यात आपण असणं गरजेचं आहे की भगवंताचा विसर होता कामा नये. त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, तर तो भगवंत आपलं कल्याण करी. मग भगवंताने कुणाचं कल्याण केलं तर एतत् विषयी आपण आज चरित्र भाग पाहणार आहोत. श्रोते हो, भारतामध्ये अनेक प्रसिद्ध तीर्थस्थानं आहेत. बरीच तीर्थस्थानं आपण बघितली असतील नसतील. महाराष्ट्रातली बहुतेक तीर्थस्थानं मी बघितलेली आहेत आणि बहुतेक ठिकाणी कीर्तनं पण झालेली आहेत, सांगायला अभिमान वाटतो. त्याप्रमाणे या भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जगन्नाथपुरी नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलं असेल. जगन्नाथपुरी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भारतामध्ये आहे, ओडिशा प्रांतामध्ये आहे. आणि या जगन्नाथपुरीला जगन्नाथाची यात्रा जे म्हणतात, रथयात्रा, ती पाहण्याकरता बऱ्याच लोकांची धडपड असते. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे की ज्या जगन्नाथाचा रथ सुरू झाला आणि त्या रथाखाली जर चुकून कोणाला मृत्यू आला तर तो मोक्षाला जातो असं म्हणतात. असं तो जगन्नाथाचा रथ फार प्रसिद्ध आहे. आणि त्या म्हणजे मी गेलेलो नाही आहे अजून जगन्नाथपुरीला, तरी मी देखील वाचून तुम्हाला सांगतोय. समजा तुम्हाला कोणाला जगन्नाथपुरीला जायचं असलं तर माझा नंबर यांच्याकडे आहे. जय जय रघुवीर समर्थ. सांगण्याचं तात्पर्य असं की त्या जगन्नाथपुरीला ज्या मूर्ती आहेत ना, त्या जगन्नाथपुरीला भगवंताच्या मंदिरामध्ये 3 मूर्ती आहेत. तुम्हाला सांगतो, एक बलराम दादांची आहे, एक कृष्णाची मूर्ती आहे आणि एक सुभद्रा देवीची मूर्ती आहे. आणि ह्या तिन्ही मूर्ती लाकडाच्या आहेत, लक्षात ठेवा. या तिन्ही मूर्ती लाकडाच्या आहेत आणि ह्या मूर्तींना फक्त 3च अवयव आहेत. एक तोंड आहे, एक डोळे आहेत आणि एक नाक आहे. असे 3 अवयव आहेत त्या. आणि ह्या 3 मूर्ती त्या लाकडाच्या तिथे ठेवलेल्या आहेत जगन्नाथपुरीला. दर 12 वर्षानं त्या मूर्ती बदलतात. दर 12 वर्षानं त्या जगन्नाथाच्या मूर्ती बदलतात. आणि त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की तिथे एक राजा होता जगन्नाथपुरीला आणि तो राजा श्रीकृष्णाचा भक्त होता. आणि तो राजा श्रीकृष्णाचा भक्त असल्यामुळे त्या श्रीकृष्णाचा म्हणजे राजाला दृष्टांत झाला की मला तुझ्या घरी यायचं आहे म्हणून. भगवंताचा दृष्टांत झाला. तर माझ्या घरी यायचं म्हणजे कसं यायचं तर समुद्रामध्ये हिरे माणके लावलेला एक चंदनाचा ओंडका आहे म्हणले, तो तुला सापडेल. तो ओंडका घरी आण आणि त्या ओंडक्याचं सुतारकाम करून घे आणि अशा 3 मूर्ती बसव म्हणजे मला तुझ्या इथे मुक्काम करता येईल. ज्यावेळेस म्हणजे मथुरेवरनं गोपालकृष्ण द्वारकेला निघालेले होते, ते मध्ये विश्रांती करता म्हणून जगन्नाथपुरीला ते मुक्कामाला होते, म्हणून तिथं भगवंताचं मंदिर स्थापन केलं. आणि त्या राजानं तो ओंडका आणला आणि विश्वकर्मा नावाच्या एका याला बोलवलं, त्यांनी त्या मूर्ती घडवण्याकरता विश्वकर्माला बोलवलं आणि त्याला सांगितलं की अशा 3 मूर्ती मला बनवायच्या आहेत आणि असं मंदिर स्थापन करायचं आहे. विश्वकर्माने सांगितलं की माझी एक अट आहे म्हणले, ह्या 3 मूर्ती मी बनवीन, सुभद्रा, बलराम दादा आणि गोपालकृष्णांच्या मी मूर्ती बनवीन, हो, पण जोपर्यंत मी मूर्ती बनवून बाहेर येत नाही तोपर्यंत आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही, या अटीवर मी मूर्ती बनवीन असं विश्वकर्माने त्या राजाला सांगितलं. आणि त्या राजाने ते मान्य केलं आणि त्या विश्वकर्म्याने त्या 3 मूर्ती बनवायला घेतल्या. नाक, तोंड आणि डोळे हे इथपर्यंत त्या लाकडाचं काम झालं मात्र. आणि त्या मूर्ती तयार केल्या. पण राजाची जी बायको होती ती जरा चंचल होती, हट्टी होती. मात्र तिनं राजाला सांगितलं की त्या विश्वकर्माला तुम्ही आत सोडलेला आहे आणि त्यानं असं सांगितलं आहे की मी बाहेर आल्याशिवाय दरवाजा उघडू नका, पण आपल्या मंदिरामध्ये हिरे माणके, पाचू मोणी हे सगळं आहे म्हणले आणि हिरे माणिक मोती तिथे आहेत म्हणले. समजा त्यानं काही त्यातली चोरी केली तर आपल्याला काही कळणार नाही म्हणले, तर तुम्ही जरा दरवाजा उघडा, मला बघू द्यात म्हणले. आणि त्या विश्वकर्म्याने सांगितलं होतं की जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा आहे. पण राणीच्या हट्टाखातर त्या राजाने दरवाजा उघडला आणि तो विश्वकर्मा त्या मूर्ती तिथेच ठेवून अदृश्य झाला. मात्र म्हणून त्या ज्या लाकडाच्या मूर्ती आहेत त्यांना, म्हणून ज्या लाकड समोर शूटिंग चाललं हे लक्षात ठेवायला लागतं सारखं. जय जय रघुवीर समर्थ. आमचे सगळे कीर्तनकार सप्रे भवनवर अतिशय खुश आहेत.
कारण आम्ही सगळीकडे कीर्तनं केली ना तर ती त्या गावापुरती किंवा मंदिराच्या परिसरातच प्रसिद्धी होती, पण इथं कीर्तन केली की जगात प्रसिद्ध, हो जगात भारी. जय जय रघुवीर. त्याप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य असं की तो विश्वकर्मा अदृश्य झाला, मात्र अदृश्य झाला, आणि त्या 3 मूर्ती, हे 3 अवयव असलेल्या आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. असं हे जगन्नाथपुरी क्षेत्र, आणि त्या जगन्नाथपुरी मंदिराची पूजा करणारा एक ब्राह्मण त्या मंदिराच्या शेजारी राहायचा. मंदिराच्या शेजारी राहायचा कवींनी वर्णन केलेलं आहे. जुन्या चाली आहेत बघा. या मूळच्या चाली कीर्तनकारांच्या त्या सिनेमावाल्यांनी चोरल्या. मला जाऊ द्या ना घरी, प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात. प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, भक्त वत्सल वसत असे जगन्नाथ, भक्त वत्सल वसत असे जगन्नाथ, भक्त वत्सल वसत असे. हो प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात, भक्त वत्सल वसत असे जगन्नाथ, भक्त वत्सल वसत असे जगन्नाथ, भक्त वत्सल. प्रांत उत्कल. आणि असा हा उत्कल प्रांत आहे, आणि या उत्कल प्रांतामध्ये, उत्कल प्रांत म्हणजे ओडिसा प्रांत, आणि या ओडिसा प्रांतामध्ये भगवान जगन्नाथाचं मंदिर, भव्य दिव्य असं मंदिर आहे, प्रांगण आहे, आणि त्या मंदिराच्या शेजारी ब्राह्मणाचं घर आहे. ह्या ब्राह्मणाला 4 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. ह्या ब्राह्मणाची जगन्नाथपुरी भगवंतावर इतकी अपार श्रद्धा होती की तो ब्राह्मण कुठेही आयुष्यात गेला नाही. हो, फक्त माझा भगवंत आणि मी, इतकी प्रामाणिकपणे त्या भगवंताची सेवा या ब्राह्मणाने केलेली होती, तुम्हाला सांगतो. आणि ब्राह्मण असतो, कारण तीर्थक्षेत्राला लोक कधी जातील काही सांगता येत नाही. कधी रात्री गाड्या जातात, कधी सकाळी जातात, आपापल्या सोयीने लोक तिथे पोचतात, आणि आलेल्या यजमानांचं देव कार्य या ब्राह्मणाकडे होतं. ब्राह्मणाला सुशील अशी पतिव्रता पत्नी होती, मात्र 4 मुलं होती आणि 1 मुलगी होती. आणि त्याप्रमाणे जगन्नाथाचा थोर भक्त विप्र होता त्या नगरीत, देवकृत्य तसे आतिथ्य करी यजमानांचे. आणि त्याप्रमाणे असा हा ब्राह्मण रात्री अपरात्री केव्हाही यजमान आले तरी त्यांचं देवकृत्य दिवस उजाडल्यानंतर करायचा. बरीच वर्ष या ब्राह्मणांनी त्या भगवंताची सेवा केली, आलेल्या यात्रेकरूंची सेवा केली. यात्रेकरू सारखेच यायचे. यात्रेकरू तीर्थक्षेत्र म्हणल्यावर काय, सारखेच लोक येतात. त्र्यंबकेश्वरला पहा, नाशिकला पहा, काशीला पहा. मी जाऊन आलो काशीला, काशी गया प्रयाग सगळं झालेलं आहे माझं. लोक 60 नंतर जातात, पण मी 40शीतच गेलो. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही म्हणाला बुवा 40शीत कसे तुम्ही काशीला गेला? मला इतका सुंदर योग आला बुवा, तुम्हाला सांगतो. आमच्या चिंचवडला एक टुरिस्ट आहे, त्यांनी माझं नाव कीर्तनात कुठेतरी ऐकलं, आणि तो टुरिस्ट ती त्रिस्थळी यात्रा घेऊन चाललेला होता, काशी प्रयाग गया. हो, त्याला कोणीतरी सांगितलं आपले कस्टमर वाढवायचे असतील तर व्यास बॉन्डाबरोबर घेऊन जा म्हणजे. हो, लॉटरीच लागली मला ती. त्यांनी एकदा माझी अपॉइंटमेंट घेतली. म्हटलं मी काय मंत्री नाहीये, दिवसभर कधी घरी या, कथा असली तरच मी बाहेर जातो. तो सकाळी आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची पत्नी आणि तुम्ही आमच्याबरोबर तीर्थयात्रेला चला, जिथे मुक्काम पडेल तिथे कथा करा. म्हणला जिथं मुक्काम पडेल तिथं कथा करा, तुम्हाला फ्री आहे म्हणले, जाणं येणं काही नाही, आणि वर तुम्हाला मी 25,000 रुपये देतो. म्हणला क्या बात आहे. म्हणलं जय जय रघुवीर. तुम्हाला सांगतो यात्रा झाली, स्पेशल ट्रीटमेंट मला होती. भगवंताची कृपा आहे ती.
त्याप्रमाणे तीर्थक्षेत्राला कायम गर्दी सगळीकडे. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र यजमानाने सकाळी यावं, संध्याकाळी ह्या ब्राह्मणांना अतिशय सुंदर त्यांचं देवकृत्य करावं, पूजा अर्चा करावी. आणि झालं. होता 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 बरीच वर्ष ब्राह्मणानं ही पूजा आणि भगवंताची केली आणि लोकांचं प्रेम संपादन केलं. मात्र पण काय माहिती आहे का, माणूस थकतो. हां, किती दिवस करणार, काही मर्यादा आहे की नाही. हां, 58 झाले की चलो फिनिश, 58ला बाहेर काढतात. हो, मी तर 54लाच बाहेर गेलो. जय जय रघुवीर. आणि माझ्या मागे भगवंत होता. हां, माझ्या मागे भगवंत होता. त्याप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य, हा ब्राह्मण थकला आणि थकल्यानंतर या ब्राह्मणानं आपल्या 4 मुलांना जवळ बोलवलं आणि मुलांना सांगितलं की बाबांनो, मी आता थकलो आहे म्हणले, मी आता थकलो, जाणता झालेलो आहे म्हणले, तर आता मला काही होत नाही म्हणले रात्रीचे जागरण वगैरे. तर तुम्ही एक काम करा, उद्यापासून म्हणले भगवंताची पूजा तुम्ही करायची आहे आणि आपलेले जे काही यजमान असतील त्यांचं देवकृत्य तुम्ही करायचं आहे. ती मुलं म्हणली बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका. मुलं खूप सज्जन होती त्या ब्राह्मणाची. हा, असं आत्ता सांगतोय मी. आणि त्याप्रमाणे ही 4 सज्जन मुलं त्या ब्राह्मणाला मिळालेली. आणि बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, बाबा तुम्ही आता आराम करा. आत्तापर्यंत लोकांनी तीर्थयात्रा करून लोक इथे आले, आता तुम्ही कुठेतरी तीर्थयात्रेला जा, असा मौलिक सल्ला त्या ब्राह्मणाच्या मुलांनी त्यांना दिला. ब्राह्मणाला मोठा आनंद वाटला. वा म्हटले, मोठं ओझं गेलं म्हणले आपलं. पण जरी मी म्हणले निवृत्त झालो ना तरी भगवंताचं नामस्मरण सोडणार नाही म्हणले, कारण मला आयुष्यभर त्यांनी सांभाळलंय, माझा प्रपंच आयुष्यभर त्यांनी केलेला आहे म्हणले. हा, आणि ब्राह्मणाचं भरपूर प्रेम त्या भगवंतावर, जगन्नाथावर. आणि त्याप्रमाणे ह्या ब्राह्मणानं निवृत्ती घेतली आणि मुलांचं देवकृत्य सुरू झालं. मात्र आणि मुलांचं देवकृत्य सुरू झालं. पण ह्या ब्राह्मणानं विचार केला की आता आपण रिटायर झालेलो आहे, आता करायचं काय पुढे म्हणले. बरं, त्यांना काही कथा करता येत नव्हती, म्हणजे माझ्या पुढे काही तसा प्रश्न नव्हता. मी रिटायरमेंट घेतली तर मी कथा करू शकत होतो. त्या ब्राह्मणाने काय करायचं, हो मुलांवरच जगायचं की काय. पण त्या ब्राह्मणाने विचार केला की आता आपण निवृत्त झालेलो आहे, आता आपण पुढे करायचं काय. तर त्या मुलांनी सांगितलं बाबा तुम्ही एक काम करा म्हणले, तुम्ही तीर्थयात्रेला जा म्हणले. हो, तीर्थयात्रा मला आनंद वाटेल म्हणले. हो, तीर्थयात्रेला गेला की तुम्हाला आनंद वाटेल. आणि तीर्थयात्रेला, कीर्तनाला, प्रवचनाला, गाण्याला गेलात ना तुम्ही की सगळीकडे आनंद आहे, लक्षात ठेवा. कारण घरातलं सगळं तुम्ही विसरून जाता. कारण इथे आल्यानंतर फक्त व्यास बुवा आणि हे आमचे 2 साथीदार, बस एवढाच आनंद आहे. 6 ते 7:30 दूध उतू गेला असेल का, सुनबाईंनी काय केलं असेल का, नातू आला असेल का नाही विचारच नाही, फक्त मंदिराचाच विषय असतो. केवढा मोठा आनंद आहे. हो, आणि फ्री ऑफ चार्ज आहे. जय जय रघुवीर. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की झालं. मात्र मुलांनी सांगितलं बाबा बाबा तुम्ही तीर्थयात्रेला जा. आता तीर्थयात्रेला जा म्हटल्यानंतर वडिलांनी विचार केला की तीर्थयात्रेला जायचे, कुठे जावं म्हटले. त्र्यंबकेश्वरला जावं का, नाशिकला जावं का, 4 धाम पाहावेत का. ह्या ब्राह्मणापुढे प्रश्न उभा राहिला. शेवटी ब्राह्मणांनी असं ठरवलं की आपण जगन्नाथाची सेवा केलेली आहे म्हटले. हा, आपण जगन्नाथाची सेवा केलेली आहे, आपण वृंदावनातला भगवंत बघूयात. हां, ते तीर्थक्षेत्र या ब्राह्मणाने निवडलं. आपण म्हणले वृंदावनातला भगवंत बघूया, त्या ब्राह्मणाने ठरवलं. बरं, तीर्थयात्रेला जाताना असं एक शास्त्र आहे, मी वाचलं आहे की तीर्थयात्रेला जाताना एकटं दुकटं जाऊ नये, लक्षात ठेवा. बरोबर कोणातरी घेऊन जावं, एक तर पत्नी असावी किंवा जाणती मुलं असावी किंवा 4 मित्रमंडळी असावी. एकटं दुकटं तीर्थयात्रेला कधी जाऊ नये. समजा तुम्हाला काशी यात्रा करायची आहे किंवा वृंदावनाला जायचं आहे, एकटं दुकटं जाऊ नका. समजा तुम्हाला एकटं जायचं असेल तर मला कॉल करा, मी तुमच्याबरोबर येईन. जय जय रघुवीर समर्थ. मी रिटायर आहे सध्या. आणि त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने विचार केला की कसं तीर्थयात्रेला जायचं, एकटं दुकटं जायचं नाही म्हणले. अशी तब्येत आहे, आपलं वय झालेलं आहे म्हणले, प्रवासात काही झालं तर का कोण जबाबदार. पण कर्मधर्म संयोगानं या ब्राह्मणाच्या घरासमोर, कर्मधर्म संयोगानं या ब्राह्मणाच्या घरासमोर एक वेद पाठशाळा होती. या ब्राह्मणाच्या घरासमोर एक वेद पाठशाळा होती. आणि त्या वेद पाठशाळेमध्ये 5-25 ब्राह्मणाची मुलं वेदाध्ययनाकरता आलेली होती. छान होती मुलं ती. हो, वेदाध्ययनाकरता आलेली होती. आणि ह्या ब्राह्मणानं विचार केला, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, तीर्थयात्रेला जायचं आहे. मुलं तर आपली म्हणलं जाणती झालेली आहेत, आता तर म्हणले आपल्याला तीर्थ, पण बरोबर मिळायचं कोणाला, कुणाला म्हणायचं चला माझ्याबरोबर म्हणून, सगळे कामाचे. पण ते समोर जी वेद पाठशाळा होती की नाही, त्या वेद पाठशाळेमध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा वेदाध्ययन करण्याकरता लांबून आलेला होता. आता काहीतरी कॉन्टॅक्ट पाहिजेत ना. तो ब्राह्मणाचा मुलगा जो होता वेदाध्ययन करणारा त्या वेद पाठशाळेतला, तो अधूनमधून या ह्यांच्याकडे यायचा, या ब्राह्मणाकडे यायचा. त्यामुळे यांची थोडीशी ओळख होती. 4 मुलं, तो ब्राह्मण, त्यांची पत्नी, या त्यांची ओळख होती मात्र. आणि हा मुलगा मधनं अन्न या ब्राह्मणाकडे यायचा. त्यामुळे ब्राह्मणाची आणि या मुलाची ओळख होती. काय होतं त्या मुलाचं नाव, भेटी सारा तरुणा
तरुण तेजस्वी नम्र ब्राह्मण विद्याधर त्याचे अभिमान वदे येई तुम्हा सवे बोले रे पापी हरा पापी हरा बोले रे पापी हरा पापी हरा बोले रे पापी हरा पापी हरा अबघाना बरसे अबघाना बरसे बोले रे पापी हरा पापी हरा बोले रे पापी हरा पापी हरा बोले रे पापी हरा पापी हरा अबघाना बरसे अबघाना बरसे पापी हरा पापी हरा बोले रे पापी बोले रे पापी बोले रे भेटी झाला तरुण. आणि हा तरुण बाय 25 वर्षाचा कोळा मुलगा या ब्राह्मणाच्या घरी मदनानं येत होता. आणि हा मुलगा त्यावेळेस का येऊ नये या 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 विद्याधरा आज कसा काय इकडे आलास काका मी तर नेहमीच येतो म्हणले मला तुमची आठवण झाली की एक काही नाही एक 10 मिनिटं टेकणार जाणार म्हणले. विद्याधरा तू आलास हे बरं झालं म्हटले. काही विशेष हो म्हणले आज विशेष आहे. तरी पण म्हटले मी आता ह्या सगळ्या प्रपंचातनं बाहेर पडलेलो आहे. किती वर्ष प्रपंच करायचा म्हणले. कुठेतरी माणसाने थांबायला पाहिजे. त्याप्रमाणे प्रपंच हा न संपणार आहे. पण आपणच त्यातनं बाहेर पडायचं आहे आणि भगवान नामाला लागायचं परमात्मा साधायचं आहे. आयुष्यभर प्रपंचच केलेला आहे आपण. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने त्याला सांगितलं की हा प्रपंच आता मी थोडासा बाजूला ठेवलेला आहे. आता मला म्हणले आयुष्यात उरलेलं आयुष्य परमार्थाला लावायचं आहे आणि मला तीर्थयात्रेला जायचं आहे म्हटले. बरं तर माझी अशी इच्छा आहे की तू जर माझ्याबरोबर तीर्थयात्रेला आला तर माझी तीर्थयात्रा सफल होईल. माझी मुलं कामात गुंतली आहेत म्हणले. विद्याधर म्हणला हो काका असं काय करताय तीर्थयात्रेला जायचंय ना 100% मी तुमच्याबरोबर येतो. त्या ब्राह्मणाला एवढा आनंद झाला की हा विद्याधर तरुण मुलगा आपल्याबरोबर तीर्थयात्रेला येणार आहे म्हणजे आपल्याला काहीच काळजी नाही म्हणले. पण कसं जायचं म्हणले. तीर्थयात्रा आहे म्हणले. पूर्वी काही प्रसन्ना ट्रॅव्हल्स नव्हत्या किंवा वास्को निजामुद्दीन काही नव्हतं. पायी तीर्थयात्रा होत्या. सगळीकडे पायी जायचे पूर्वीचे लोक. आमच्या वामन पंडितांनी एक श्लेष साधलेला आहे पावला या शब्दावर. काय म्हणतात वामन पंडित. तीर्थान गेला कधी पावलान तीर्थान गेला कधी पावलान हरित याला कधी पावलान. पावला या शब्दावर श्लेष साधलेला आहे. तीर्थान गेला जन पावलान हरित याला कधी पावलान गाठी जयाच्या कधी पावलान गाठी जयाच्या कधी पावलान आणि भार्या तया हाणती पुंडली कवर. जय जय रघुवीर शेवटचा अध्याय ठेवलेला आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की तीर्थयात्रा पायी होत्या पूर्वीच्या. आणि ह्या ब्राह्मणाने विचार केला की आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे म्हणले. आणि ह्या विद्याधराला सांगितलं की म्हणले तू काही करू नकोस मी सगळा शिदोरा बरोबर घेतो म्हणले आणि सगळं व्यवस्था मी सगळी करतो फक्त माझ्याबरोबर चालायचं म्हणले. आणि त्या ब्राह्मणानं शिदोरी बरोबर घेतली. शिदोरी बरोबर घेतली कांबळा घेतला चादर घेतली आणि विद्याधर सांगितलं चला वळकटी बांधली आणि तीर्थयात्रेला निघाले. मात्र कोण हा ब्राह्मण आणि विद्याधर. श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम मुखानं हरिनामस्मरण घेत ही मंडळी तीर्थयात्रेला निघालेली होती. मात्र आणि तीर्थयात्रेला निघाल्यानंतर मध्य गाठला आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं विद्याधरा माझे की नाही आता पाय दुखायला लागलेत म्हणले जरा माझे पाय शिकून दे. विद्याधर म्हणलं काहीच काळजी करू नका तुमच्यामुळे मला तीर्थयात्रा घडतेय. पाय काय मी तुझा अंग रगडून देतो म्हणले. पडा म्हणले या ठिकाणी कांबळा टाकला आणि त्या विद्याधरानं त्या ब्राह्मणाचे छान पाय शिकून दिले. ब्राह्मणाला बरं वाटलं. पुन्हा मजल करीत पुढे गेले. मात्र विद्याधराने सांगितलं काका आपण शिदोरी आणलीत ना 2-2 घास आपण खाऊन घेऊयात म्हणले. घरचे विचारणार नाहीत एवढं प्रेम त्या विद्याधरानं त्या ब्राह्मणावर केलं. आणि त्यांनी शिदोरी सोडली. मात्र ती शिदोरी तयार केली. 2 घास ब्राह्मणांनी ह्याला भरवावेत ब्राह्मणांनी त्याला भरवावेत. छानपैकी शिदोरी घेतली. मात्र त्यांनी बरोबर आहार घेतला आणि पुन्हा त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आपल्याला उशीर होतोय म्हणले आता निघायला पाहिजे आपल्याला 6:15 वाजून गेलेत म्हणले. पुन्हा झालं. मात्र तो विद्यार्थी ब्राह्मण पुन्हा पुढे चालू लागल्यानं होता 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 होता
भगवंताच्या नामस्मरणामध्ये हे वृंदावनाला कधी येऊन पोहोचले त्यांना कळलंच नाही. जय जय रघुवीर. आणि वृंदावनात येऊन पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी गावात चौकशी गाव म्हणले इथे वृंदावनाचं मंदिर कुठे आहे. आता कुणी सांगणार ना, कुणी सांगणार. आता माझा तसा काही विषय नव्हता कारण मला न्यायलाच आली होती त्यामुळे मला काही कुठे आहे विचारायचा प्रश्नच नव्हता. पण तिथे त्यांनी विचारलं मात्र व कुठे आहे म्हणलं मंदिर. गावाच्या लोकांनी सांगितलं सरळ जा, डावीकडे वळा, पुन्हा सरळ जा आणि तिथे मोठं प्रांगण लागेल. तिथे म्हणले भगवंताचं वृंदावन हा मंदिर आहे म्हणले, छान मंदिर आहे, परिसर छान आहे म्हणले, तुम्ही जाऊया म्हणले. ह्या ब्राह्मणानं त्या गावातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅकवर त्या वृंदावनाच्या मंदिरात गेले. वृंदावनाच्या मंदिरात गेले मात्र आणि त्या भगवंताला डोळे भरून बघितला. वृंदावनातला भगवंत आहे, डोळे भरून बघितला. हो हो, जेणे गीता उपदेशिली तिही विटेवरी माऊली. जे कृष्ण झाले तेच राम झाले आणि जे राम झाले तेच पांडुरंग झाले. लक्षात ठेवा, तेच पांडुरंग झाले. कसं होतं भगवंताचं रूप. सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पंढरपूरचा विठोबा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. उभे विटेवरी. उभे विटेवरी. असं हे पंढरपूरचं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कर कटावरी ठेवून युगानुयुगे. पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे. वर्ण काळा असला तरी आत्म गोळा आहे हे लक्षात ठेवा. असा हा पंढरपूरचा विठोबा. तर वृंदावनातला भगवंत कसा असेल. भानुदास महाराज एका गवळणीत वर्णन करतात. एकच ओळ म्हणतो. वृंदावनी वेणू वाले वृंदावनी वेणू वाले वृंदावनी वेणू वाले वृंदावनी वेणू. वेणू कवनाचा माय वाजे हो. वेणू कवनाचा माय वाजे हो. वेणू कवनाचा माय वाजे. वेणू नारे गोवर्धन गाजे. नारे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. असा हा वृंदावनातला भगवंत या ब्राह्मणांनी आणि त्यांच्या मुलानं विद्याधरांनी बघितला. डोळे भरून बघितला आणि बऱ्याच वेळानंतर हे ध्यानातनं बाहेर आले आणि ह्या ब्राह्मणानं त्या विद्याधराला सांगितलं, विद्याधरा आज खऱ्या अर्थानं माझी यात्रा तुझ्यामुळे सफल झाली आहे. विद्याधर म्हणला, काका असं काय करताय, असं काय करताय म्हणले. अहो तुमच्यामुळे मला वृंदावनातला भगवंत पाहायला मिळाला, नाही तर मी कशाला येतो एवढ्या तरुण वयामध्ये, माझं काय वय आहे का म्हणले तीर्थाटनाचं. हो पण तुमच्यामुळे योग आला. ब्राह्मण म्हणला, नाही नाही तुझ्यामुळेच योग आला, मी एकटा दुकटा नसतो आलो. आणि त्या ब्राह्मणाला एवढा आनंद झाला. जर माणसाला हर्षानंद झाला ना तर त्या भरामध्ये माणूस झटकन काहीही बोलून जातो. हो काही बोलून जातो आणि ते लक्षात ठेवावं लागतं आपण काय बोललो ते. त्या ब्राह्मणाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, तो ब्राह्मण पटकन त्या विद्याधराला म्हणला, विद्याधरा अरे तुझ्यामुळे माझी तीर्थयात्रा सफल झाली, काळजी करू नकोस. पुरीला गेलो ना की माझी लाडकी एकुलती एक मुलगी तुला दिली म्हणून समज. जय जय. काही गरज होती का बोलायची? तर त्या बिचाऱ्यानं मागणं मागितलं होतं तुमची मुलगी मला द्या म्हणून. काही गरज नव्हती. ब्राह्मणांनी शांत राहिला असतं तर पुढचं काही झालंच नसतं, इथेच कथा संपली असती. जय जय रघुवीर. म्हणजे माझी लाडकी एकुलती एक मुलगी तुला दिली म्हणून समज. हा गुडघ्याला वाशिक बांधून तयारच होता. जेवढा वेळ पुरीला जाण्याकरता वृंदावनाला जाण्याकरता लागला त्याच्या निम्म्या वेळेत पुरीमध्ये हजर. अंतर किती फास्ट आले असतील. जय जय. पुरी ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न होणार होतं ना, साधी गोष्ट आहे की काय. झालं. मात्र हा ब्राह्मण पुरी जगन्नाथ ह्याला आला पुरीला आणि तीर्थयात्रेला जाऊन आलो ना की मौंद करतात, अशी पद्धत आहे म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आमच्या.
प्रतिष्ठित लोकांना जेवायला बोलवतात, गावातले पाटील, पाच ब्राह्मण, सवाष्णी काय असतील ते मित्रमंडळी. ह्या ब्राह्मणाने तीर्थयात्रा झाली म्हणून मौंद केलं, सगळ्यांना जेवायला बोलवलं. त्या पंक्तीला विद्याधर पण होता. झालं मात्र 15 दिवस गेले, महिना झाला, ब्राह्मण काही नावच काढेना. हा ब्राह्मण विसरला. ब्राह्मण विसरला. हा महिन्यानं पुन्हा हा ब्राह्मणाच्या घरी आला. काका नमस्कार. नमस्कार विद्याधरा, बरा आहेस ना? हो मी बरा आहे म्हणले, पण तुम्हाला आठवतंय का काय झालं? अहो आपण वृंदावनाला गेलो होतो, भगवंताचं दर्शन घेतलं, ध्यानातनं बाहेर आलो. तुम्ही म्हटलात तुझ्यामुळे तीर्थयात्रा पूर्ण झाली. हा तर तुझ्यामुळेच तीर्थयात्रा. पण तुम्ही नंतर काय म्हणलात? पुरीला गेल्यानंतर माझी लाडकी एकुलती एक मुलगी तुला देईन, त्याचं काय? अरे बापरे, हो मी असं बोललो होतो म्हणले. पण हे असंच चालू असताना त्या ब्राह्मणाच्या 4 मुलांनी हे ऐकलं. ए विद्याधरा, ती लगेच पुढे आली. ए विद्याधरा, आमचे वडील असं म्हणणारच नाहीत, आमची बहीण तुला देणार नाही. तुझ्याकडे नाही ज्ञान, तुझ्याकडे नाही अभ्यास, तुझ्याकडे नाही पैसे कमवण्याची ताकद, तुझा नाही ब्लॉक. हो तुला कशाला बहीण द्यायची म्हणले? हो आधी लग्नाच्या आधी विचारतात प्रॉपर्टी काय आहे, मुलाच्या नावावर. बापाची प्रॉपर्टी सांगू नका म्हणतात. जय जय रघुवीर. त्याप्रमाणे झालं आपलं. तुझ्याकडे काही नाही म्हणजे तुला मुलगी देणार नाही, आमची बहीण. तो म्हणला अहो मी कुठं तुमच्या बहिणीला मागणं मागितलंय, तुमचेच वडील म्हणाले पुरीला गेल्यानंतर माझी एकुलती एक मुलगी तुला देतोय म्हणून. तो म्हटला आमचे वडील असं म्हणणारच नाही. तो म्हटलाय तोंडावर विचारा बाबांना तुमच्या. का हो बाबा तुम्ही म्हटलात का असं? त्या ब्राह्मणावर 4 मुलांचं प्रेशर आलं. तो ब्राह्मण म्हटला मी असं कुठे म्हणालो? जय जय रघुवीर. काका तुम्ही खोटं बोलताय. त्या भगवंतासमोर तुम्ही बोललात आणि आता खोटं पडता, मुलांचं प्रेशर आलं म्हणून? ए विद्याधरा जास्त बोलू नकोस. काय झालं मला एक सांग. आमचे वडील त्या वृंदावनात तुला असं म्हणाले की माझी मुलगी तुला देईन म्हणून, पण असं म्हणत असताना तिथे साक्षीला कोण होतं? तो म्हणला अरे अशी भानगड का? साक्षीला कोणीच नाही म्हणले, मी आणि तुमचे बाबा आणि भगवंत होते म्हणले साक्षीला. एक काम कर, वृंदावनात जाऊन त्या भगवंताला साक्षीला घेऊन ये. भगवंत साक्षीला आले तर तुझं लग्न होईल म्हटले. बापरे, देव कुठं साक्षीला येतात का हो? देव हलतच नाहीत जागेवरनं. जय जय रघुवीर. साक्षीला कधी पोचायचे देव? त्या मुलांनी ह्याला पेचात टाकला. तो म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही आहे, माझा भगवंतावर विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे म्हणजे, माझी भक्ती आहे आणि मी त्याच्या नामात आहे. मी त्याला म्हणजे तो माझा पाठीराख आहे म्हणजे, माझं कल्याण तोच करील आणि मला संग त्याचाच आहे म्हणले. मी जातो म्हणले वृंदावनाला. आणि इतका झटपट तो वृंदावनाला जाऊन पोहोचला, तुम्हाला सांगतो भगवंताच्या दरबारात जाऊन पोहोचला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. प्रार्थना केली भगवंताची. भगवंत बोलत, भगवंत तुला आठवत आहे गेल्या महिन्यामध्ये ब्राह्मण आणि मी या ठिकाणी आलो होतो, तुझ्या दर्शनाकरता पुरीवरून आलो होतो रे. खूप छान दर्शन झालं. आम्ही प्रार्थना केली मात्र, आणि दर्शन झाल्यानंतर ते ब्राह्मण काका असं मला म्हणाले की पुरीला गेल्यानंतर तुझी लाडकी, माझी लाडकी एकुलती एक मुलगी तुला देईन म्हणून. पण म्हणले आता पलटलेत ना, आता काही बोलतच नाहीत देवा. बरं मी त्यांना म्हटलं तुम्ही म्हटला होता तर ते नाही म्हणून पडतात. तर त्यांची मुलं असं मला म्हणाली की तुम्ही साक्षीला या म्हणून. हा एकटाच बडबडतोय, तुम्ही साक्षीला या म्हणली. आता तुम्ही एक सांगा, तुम्ही याल की नाही म्हणले? जर तुम्ही साक्षीला आलात ना तर माझं लग्न होईल. पूर्वीचे लोक देवाशी बोलायचे, हे लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांची बायको आवली देवाशी बोलायची, नामदेव महाराज देवाशी बोलायचे, मी देवाशी बोलतो. जय जय रघुवीर. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे बुवा, तुम्ही कधी बोलता देवाशी? अहो देवाशी बोलायचं जाऊन, ते कशाला बोलतील आपल्याशी? आपणच बोलायचं ना, आपलं मागणं त्यांना सांगायचं की महाराजा तुझ्या समोर उभा आहे, 1.5 तास कथा आहे बघ, पण शूटिंग चालू आहे, सांभाळून घे. जय जय रघुवीर. मला नाही वाटत 1.5 तासात तुम्हाला अडचणीत येईल. हो मला लाखो लोक पाहणार आहेत बाहेर, मला लाखो लोक पाहणार आहेत, जबाबदारी आहे. त्याप्रमाणे भगवंत तुम्हाला साक्षीला यावं लागेल. देव एक नाही 2 नाही. अहो असं काय करताय म्हणली? तुम्ही आल्याशिवाय माझं लग्न होणार नाही, देव बोलायला नाही. हो असं काय करताय म्हणली? नाही देवा तुम्हाला यावंच लागेल. देव तरी हालायला त्याने. शेवटी यानं काय केलं? भगवंता शेवटचं सांगतो म्हणली, तुम्ही जर आला नाही, बोलला नाही तर इथेच डोकं आपटून घेईन आणि इथेच समाधी घेईन म्हणले मी. इथेच प्राणत्याग करीन म्हणले मी. असं म्हटल्यानंतर भगवंत भेट सोपी नाहीये. म्हणजे जीवाची पर्वा न करता भगवंताची सेवा करावी लागते. संतांनी ते केलंय, प्राणाची पर्वा केली नाही संतांनी, म्हणून ते संत झालेत, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे झालं. मात्र यानं डोकं टेकलं आणि वरच्यावर भगवंतानी त्याला झेलला. अरे विद्याधरा, देव कुठे साक्षीला येतात का? विद्याधरा, देव कुठे बोलतात का? नाही देवा, ते मला काही सांगू नका, पण तुम्ही माझ्याबरोबर चला. देव म्हणले ठीक आहे,
येतो म्हटले तुझ्याबरोबर. पण माझी एक अट आहे म्हटले. काय अट आहे? माझी अट अशी आहे म्हटले की माझ्या पायामध्ये चाळ बांधलेले असतील घुंगरांचे. हो, तू पुढे जायचंस आणि तुझ्या पाठीमागे मी येणार. माझ्या चाळांचा आवाज होईल, छुम 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 असा आवाज होईल, तोपर्यंत मी तुझ्या मागे आहे. हो, पण एक अट आहे की मागे वळून बघायचं नाही. चाळांचा आवाज जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मागे वळून बघायचं नाही. आणि त्याप्रमाणे अशी अट मान्य असते मी येतो. अहो देवा चला म्हणते. हो, एवढंच ना, नाही बघून पाहणार. हो, आणि देव होते ते लक्षात ठेवा, आडनावाचे नव्हते, खरे होते. जय जय. तर आडनावाचे जसे संत आहेत तसे देव पण आहेत आमच्या पुण्याला. सांगण्याचं तात्पर्य असं की झालं मात्र हा पुढे निघाला आणि पाठीमागनं देवानं पायात चाळ बांधले मात्र, आणि पायांचा आवाज छम 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 करीत भगवंत याच्या पाठीमागे. हो, एक 5 मिनिटात नृपुरांचा 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 ध्वनिरम्य येईका नृपुरांचा नृपुरांचा ध्वनिरम्य येईका नृपुरांचा ध्वनिरम्य येईका नागब्रह्मी तन्मील गातगानी नागब्रह्मी तन्मील गातगानी नृपुरांचा ध्वनिरम्य येईका नृपुरांचा विद्याधर पुढे चाललेला आहे आणि पाठीमागनं पायांचे चाळांचा आवाज येतो छम 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 छम. होता 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 पुरीच्या आधी 2 कोस चाळांचा आवाज बंद झाला. चाळांचा आवाज बंद झाल्यानंतर विद्याधर घरकन मागे गेला. ओ देवा, ओ देवा, इथे कुठे थांबला म्हणले? पुरी अजून 2 कोस आहे. भगवंत म्हणाले नाही, आता मी इथेच थांबणार आहे. तू एक काम कर, 2 कोस अंतर आहे ना, पुरीला जा. तो ब्राह्मण, त्याची 4 मुलं, गावातली पंच कमिटी सगळ्यांना घेऊन ये आणि त्यांना सांग देव साक्षीला आलेले आहेत. चला, देव साक्षीला आले. हा विद्याधर त्या पुरीला गेला आणि सांगितलं चला देव साक्षीला आलेत. चला देव साक्षीला आलेत. चला देव उभे आहेत, 2 कोस अंतरावर उभे आहेत. चला साक्षीला. लोक म्हणली ह्याला वेळ लागलाय, मुलीशी लग्न करण्याकरता हा वेळा झालाय. म्हणले हो देव कुठे साक्षीला येतात का? तू काय सांगतोस म्हणजे आम्हाला? वेळा कुठला म्हणले? चल इथनं. ओ, तो म्हणला चालतं बिलतं हो म्हणू नका मला, देव साक्षीला आले, तुम्ही चला. त्यातले काही शून्य लोक होते, ते म्हणले एक काम करा, तो म्हणतोय ना चला तर आपण जाऊयात म्हणले. आणि गावातले ब्राह्मण, ती मुलं, कमिटी सगळे ते देव जिथे उभे होते त्या ठिकाणी येऊन दाखल झाले. आणि तुम्हाला सांगतो की मनुष्य आकृतीमध्ये त्या ठिकाणी भगवंतानं सगळ्यांना दर्शन दिलं मात्र. आणि ह्या ब्राह्मणानं आणि सगळ्या कमिटीनं त्याचं भगवंताचं दर्शन दिलं आणि जय जयकार केला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि आता साक्षीला आले होते त्यामुळे विद्याधराला पुढे बोलण्याचा काही प्रश्नच निर्माण झाला नव्हता. मनुष्यपृथ्वीमध्ये भगवंतांनी सगळ्यांना दर्शन दिलं आणि सगळ्या गावातल्या लोकांनी सांगितलं की आता पुरी फक्त 2 कोस आहे, आपण इथून पुरीला चला आणि तिथे आपली षोडशोपचारी पूजा केली जाईल. देवानं सांगितलं की मी आता पुरीला येणार नाही, मी आता इथेच थांबणार आहे. लक्षात ठेवा, मी आता कुठेही येणार नाही. म्हणून देव साक्षीला आले म्हणून त्यांचं नाव साक्षी गोपाळ असं ठेवण्यामध्ये आलं. आजही आपण जगन्नाथपुरीला गेलात तर साक्षी गोपाळ नावाचं रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी आहे. तिथे आपण उतरून भगवंताचं हेमाडपंथी मंदिर आहे ते आपण जरूर पाहू शकता, हे लक्षात ठेवा. आणि असा या विद्याधराला संघ झाला. तो कोणाचा संघ झाला?
भगवंताचा संग झाला, म्हणून त्या भगवंताच्या संघाने या विद्याधराचं कल्याण झालं आणि या विद्याधराचं लग्न त्या ब्राह्मणाच्या मुलीशी लागलं. शुभमंगल सावधान. आज एवढंच म्हणतो, राहिलेलं उद्या बघूयात. उद्याचा पूर्वरंग वेगळा असेल, 2 दिवस, आणि आख्यान नवीन असेल. असा साधू संग घडूमधी लागी, असा साधू संग घडूमधी लागी, असा साधू संग. दीनपणे हरी भजनी नटला, दीनपणे हरी भजनी नटला, मुक्तिपथा साधू संग